चला तर आज मी बनवणार आहे खूप टेस्टी असा नाश्ता, तुम्हाला पण आवडेल आणि हेल्दी पण आहे, खूप छान आहे। त्याच्यासाठी मी घेतलेले अर्ध बीट आणि हिरव्या मिरच्या घेतल्या, तसाच कांदा घेतलेला आहे। कांदा हा ओला कांदा आहे, हिरवा कांदा, स्प्रिंग ओनियन यूज केलेला आहे। आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे कोथिंबीर, तसंच गाजर पण यूज केलेला आहे आणि लसूण, थोडा लसूण वापरलेला आहे। गाजर व्यवस्थित सोलून घेतलं, गाजरसुद्धा अर्ध यूज केलेला आहे। आणि हो, आज पण मी तुम्हाला किचन रिलेटेड टिप्स देणार आहे। तर बघा, गाजर व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे, त्याचं प्रमाण मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे। लसणाच्या 4 कळ्या आणि आता मी त्याला व्यवस्थित क्रश करून घेते। आधी एकदम पेस्ट करून घ्यायची, प्लेन पेस्ट छान। आता मी पेस्ट करून घेतली व्यवस्थित। आणि हो, मी जे टिप देणार आहे ती पहिली टिप अशी आहे की तुम्ही जेव्हा क्वांटिटीमध्ये कुठल्या प्रोग्रामसाठी जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही खीर बनवता, इन केस त्याच्यामध्ये दूध पातळ राहिलं तर काही नाही, थोडंसं बेसन घ्या, एका दुधामध्ये त्याला मिक्स करा, साध्या दुधामध्ये, उकळत्या दुधामध्ये नाही तर गाठी तयार होऊन जातील। आणि ते दुधामध्ये ते बेसनासकट दूध टाका, तुमची खीर खूप छान होईल, एक नंबर होईल, कळणार पण नाही की याच्यामध्ये तुम्ही बेसन लावलं आहे। दुसरी टिप अशी आहे की इन केस तुम्ही आता पाटवडीची म्हणा की ढोकळीची भाजी बनवताय आणि ती उकळ घेताना तुमचं बेसन कमी पडतं आणि ते पातळ झालं तर त्याच्यामध्ये 1 वाटी, जर 4 वाट्या तुमचं बेसन असेल तर 1 ते पाऊण वाटी गव्हाचं पीठ घाला, कुणालाही कळणार नाही, त्याचा टेस्ट पण चेंज होणार नाही आणि खूप छान वाटतं। हे तुमच्या उपयोगाच्या टिप्स आहे। आता बघा, मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन, तसंच आता मी त्याला व्यवस्थित आधी ते जे मिश्रण मी क्रश करून घेतलेलं, पेस्ट करून घेतलेलं, ते आधी मी बाउलमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये मला भिजवायचं आहे, पीठ मळायचं आहे, त्याच्यामध्ये मी टाकलं। त्याच्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ म्हणजे 150 ग्रॅम, तसेच 2 चमचे बेसन, 1 चमचा तेल। आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते, तयार करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी व्यवस्थित आणि हो, मी पीठ घालायच्या आधी त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट, अर्धी चमची हळद, अर्धा चमचा गरम मसाला, तसंच प्रमाणानुसार मीठ, थोडेसे तीळ, थोडासा ओवा किंवा 1 चमचा तीळ। आणि तुम्हाला जास्त तिखट हवं आहे तर तुम्ही जास्त तिखट टाकू शकता, 1.5 ते 2 चमचे टाकू शकता, तुम्हाला जसं चवीनुसार तिखट घ्यायचं आहे तसं घ्या। कारण मी हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या त्याच्यामध्ये, त्या तिखट होत्या, म्हणून मी थोडं कमीच घेतलेलं आहे। आता बघा, डो छान तयार झालेला आहे, 1 नंबर तयार झालेला आहे, मस्त। आता मी व्यवस्थित त्याचे आधी गोळे तयार करून घेते, मग मी त्याला लाटायला घेते। एकसारखे गोळे करून घेणार आहे। तेल आधी गरम करायला ठेवलं, तेल गरमच झालेलं आहे जवळजवळ। आता मी लाटायला घेते पुऱ्या आणि व्यवस्थित ह्या तुम्ही प्रवासात नेऊ शकता, कधी पण तुम्ही साध्या बनवून नुसत्या खाल्ल्या तरी इतका टेस्ट छान येतो, वरतून हेल्दी पण आहे, त्याच्यामध्ये बीट आहे, गाजर आहे, सर्वच आहे। आता मी व्यवस्थित लाटून घेते आणि चव खूप छान वाटते, 1 नंबर वाटते बघा। आणि हो, तेल मी जरा छोट्या कढईतच घेतलं आणि पुरी कधी अशी सोडल्यानंतर तिला झाऱ्याने एका साईडनी त्याच्यावर तेल सोडावं, म्हणजे ते त्यातलंच गरम झालेलं, त्याने पुरी कशी टुम्म फुगते। आता बघा, तेल गरम झालेलं आहे एकदम छान। आणि ही बीट आणि गाजरची पुरी आहे, बघा कशी छान फुगते आहे ना। एका साईडने असं तेल वरती असं हे करायचं आणि थोडंसं झाऱ्याने मधात प्रेस करायचं, म्हणजे ती एअर आहे ना, जे त्याच्यामध्ये हवा भरली ते इक्वल होऊन जाते सगळीकडे आणि पुरी अशी टुम्म दिसते बघा। कलर पण छान दिसतोय आणि हेल्दी पण आहे, तर नक्की तुम्ही बघा, छान तळल्या गेली ना, मी लागलीच दुसरी सोडते। तर आता अशाच मी पूर्ण पुऱ्या तळून घेते, तुम्ही बनवा आणि मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या, भेटूया पुन्हा। थँक्यू सो मच, बाय।